नमस्कार मित्रांनो. मला तर तुम्ही ओळखताच, माझं नाव तुषार आणि आज आपल्या सोबत आहेत बिग बॉसच्या घरामध्ये एक नावलौकिक कमवून आलेले घनश्याम दरोडे उर्फ छोटा पुढारी या नावाने संबोधले जाणारे अ, बिग बॉसचे एक सदस्य. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार नमस्कार. तर घनश्याम सरांना आपण पहिलाच प्रश्न विचारणार आहे की सर, ज्यावेळेस बिग बॉस मध्ये तुमची निवड झाली त्यावेळेस काय हम्म. म्हणजे एक्साइटमेंट होती तुमची? नक्की सर. ज्या वेळेस माझी बिग बॉस मध्ये निवड झाली, खरं तर बिग बॉस शो मी आधी कधी पाहिला नव्हता. पण बिग बॉस शो ची मला खूप आवड होती. नाव ऐकलं होतं बिग बॉस. बिग बॉस नेमकं काय असतं? आणि माझा मित्र पवन चौरे आणि आमचे सर्व मित्र ते मला एक सिनेमा करत असताना सहज विषय निघाला की घनश्याम तू बिग बॉस कर. अरे म्हणलं मित्रांनो, तिथं टास्क असतात, तिथं स्पर्धा असते, म्हणजे टास्क वगैरे खेळायचे शक्तिशाली, तर ते मला जमेल का? मित्र म्हणायचे तिथं टास्क खेळायचे तर तिथं डोक्याने तुला खेळावं लागतात आणि डोकं आहे तुझ्याकडे, ताकद आहे. आणि तिथं बिग बॉस मध्ये माझे नेमकं आपली मतं कशी असली पाहिजे, ठाम मांडली पाहिजेत. आणि तू मांडू शकतो तुझा आमच्यावरती विश्वास आहे की मित्र बाहेर तुला सपोर्ट करणारे सगळे आहेत, फॅमिली आहेत. आणि त्या माध्यमातून मला बिग बॉस मध्ये जाण्याची खरं तर मला एक इच्छा होती, माझं एक स्वप्न होतं. मला बिग बॉस शो बघायचा आहे, करायचा आहे. आणि नंतर मग मला एके दिवशी फोन आला की सर तुम्ही बिग बॉस मध्ये येणार का? खरं तर पहिल्या दिवशी माझा काही विश्वासच बसला नाही. कारण मी म्हणलं मित्रांनीच कधीतरी टिंगल केली असेल की त्यांनाही मी म्हणलं ना, तर आला कॉल तर नक्की जाईल. पण मला परत दुसऱ्या दिवशी अभिषेक सरांचाच कॉल आला. घनश्याम, काल मी तुम्हाला म्हणलो होतो बिग बॉस मध्ये तुमची निवड करायची आहे आणि त्या संदर्भात आपलं बोलणं झालं, तुम्ही काय येणार का? तेव्हा मला खरं विचार आला आणि क्लिक झालं की आज सिरियसली फोन येतोय का नाही, या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. स्टेजवरती एंट्री आणि तिकडे तुम्ही रितेश भाऊंसमोर जे म्हणजे वक्तव्य केलं, त्यानंतर रितेश भाऊंनी तुमची हा. पाठ थपथपली. काय, कसा होता अनुभव रितेश भाऊंबरोबरचा? नाही, नक्की सर. रितेश सरांचं म्हणजे अनुभव म्हणलं तर त्यांचं आपण एक मूवी बघितण्यापेक्षा त्यांचा एक आदर्श आणि रितेश सरांबरोबर काम करायला मिळणार आहे याचा तर वेगळा आनंदच होता. पण महाराष्ट्रातील नामांकित कलाकार आणि तरुणांच्या मनावरती भुरळ घालणारे रितेश सर, ते कुठेतरी शो होस्ट करतायत, त्याचं एक टेन्शन होतं. कारण त्यांचा शो म्हणलं, आज आम्हाला भाऊचा धक्का म्हणलं घरात गेल्याच्या नंतर शुक्रवारपासून आमची धड 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 असायची की भाऊ नेमकं काय बोलणार, काय बोलणार, काय बोलणार. भाऊंनी कौतुक केलं तरी ते कौतुक कसं होतंय कसं नाही. कारण भाऊची स्टाईल तुम्ही बघितली कशी डेंजर असते. एकदा कौतुक केलं तरी भाऊ मनापासून सांगणार, नाही खरंच तुमचं कौतुक केलंय. आणि खरं तेव्हा टाळ्या वाजल्यावर खरंच आनंद वाटतो. आणि एक अभिमान होता, रितेश सरांबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळं इतका उत्सुक होतो, आनंद होतो, टंटा नाही तर घंटा नाही अशा हिशोबाने. आणि मला तर अभिमान नव्हे तर गर्व वाटला रितेश सरांबरोबर काम करून. घरात गेल्यानंतर एवढे मोठमोठे सेलिब्रिटी, वर्षाताई, पॅडी दादा, त्यानंतर निक्की तांबोळी, या सगळ्या लोकांमध्ये तुम्ही गेला आणि तुम्ही जो आहे तो एका ग्रुपकडे तुमचा कल गेला. तर का असं वाटतं की तुम्हाला असं वाटलं की त्या ग्रुपमधूनच खेळावं आणि एवढे दुसरे सेलिब्रिटी आहेत, पॅडी दादा, वर्षाताई, त्यांच्याकडून नाही खेळावं? का बॉन्डिंग नाही झालं त्यांच्याबरोबर? नाही असं काय नाही. घरात गेलो, बिग बॉसच्या घरात गेलो मी. ज्यांना आपण लहानाचं मोठं झालोय बघून, असे वर्षात असतील, प्याडी दादा असतील, ते एक आपल्यासाठी आदर्श होते आणि आदर्श राहतील बी. त्यांच्या विरोधात आपण कधी चुकीचं पाऊल उचललं नाही. घरात जरी आपल्या बरोबर प्लेयर असले तरी प्लेयरला कधी चुकीच्या पद्धतीने कधी बी त्यांच्यावरती एकेरी भाषेत आपण टीका टिप्पणी केली नाही. स्पर्धक म्हणल्यावर थोडीफार बोलाचाली हालचाली होतच असतात. पण तुम्ही काय केलंय, आम्ही काय केलंय, हे बोललो नाही. आणि ग्रुपचा विषय राहिला. माझा खेळ बघितला तर आजच्या घरच्यांबरोबर माझं चांगलं होतं, कनेक्ट होतो मी.
खेळ सोडला तर घरच्यांबरोबर मी वर्षाताईंबरोबरही बसायचो, प्यारी दादाही बरोबरही बसायचो. सगळ्यांबरोबरच मी गप्पा चप्पा मारायचो. आणि मला असं वाटत नाही माझं कुणाबरोबर तिरकस होतं, मला कुणाचा राग येत होता असं नाही. भलेही त्यांना वाटत होतं घनश्यामची उंची कमी आहे, माझ्या उंचीवर बोलले गेले असते, मला काही विविध शब्दांनी टोचलं असेल, म्हणले असते याची श्रोतेची लायकी नाही, हा बारका आहे, दिसतो तसा नाही, याला कान पडलं पाहिजे, याला मारलं पाहिजे. हा तर ते त्यांच्या बुद्धीनुसार मला बोलत होते, तो गुलामाचे, तो हेच करतो तेच करतो. त्यांच्या बुद्धीनुसार ते त्यांना जसं वागायचं होतं, जसं बोलायचं होतं तसं ते बोलत होते. पण सर मी असा घनचंद्र प्लेअर त्या घरात होतो की मी बोलत असताना कधी कुठल्याही खेळाडूबद्दल मागं बोललो नाही. जे काही बोललो असेल ते समोरच समोर बोललो. आणि कुणालाही एकेरी भाषेत म्हणजे कुणाचाही मी करिअरवर कुणाला लागेल इतकी टीका केली नाही, म्हणजे त्याच्या मनाला रुचेल की आपण खरंच आयुष्यात काही केलंय का, की पण जेणेकरून या नवीन कलाकारांनी सुद्धा का आपल्याला नावं ठेवावं. त्याचमध्ये बाचाबाची होतच असते, ठीक आहे. पण मी कुणाच्या आयुष्याबद्दल कधीच बोललो नाही, करिअर बद्दल कधीच बोललो नाही. घनश्याम दरोडे पण सर प्रत्येक व्यक्तीला मान सन्मानानेच बोलत होता. सर आता करिअरचाच विषय निघालाय, पण तुमच्याकडे महाराष्ट्र एक पुढारी म्हणून पाहतो. आम्ही सुद्धा तुमची वेगवेगळी भाषणं ऐकलेली आहे, तुमचं प्रखर व्यक्तिमत्व आहे, तुम्ही एकदम प्रखर बोलता. पण तुमच्या समोर एक पुढारी व्यक्तिमत्वाच्या समोर एका सेलिब्रिटीचा अपमान केला जात होता निक्की तांबोळीकडून, किंवा करिअर बद्दल बोललं जात होतं जान्हवीकडून. हो. त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का की एक पुढारी म्हणून मला स्टँड घेणं खूप जास्त गरजेचं आहे? जर कसं असतंय, प्रत्येकाच्या स्टँड घेण्याच्या पद्धत वेगवेगळ्या असतात. म्हणजे काही लोक त्याचा भाव करतात, काही लोक आरडाओरडा करतात, तू असाच का बोलला, तू तसाच का बोलला, तू ह्याला हेच का बोलली, त्याला तेच का बोलली. पण काही लोकांचं असं असतं, बोलायचंय तुला, राग शांत होऊ दे. कारण एक पुढारी म्हणलं की नाण्याची एक बाजू बघून जमत नाही, नाण्याच्या दोन्ही बाजू बघावं लागतात. छप्पा काटा, नुसता छप्पा म्हणल्याने नुसता काटा म्हणल्याने जमत नाही. त्या चुकीच्या गोष्टी, या चुकीच्या गोष्टी, दोन्ही गोष्टीतून समतोल साधावा लागतो. हेच पुढाऱ्याचं कर्तव्य म्हणतात. जर पुढारी एकाच बाजूने बोलला, पुढारी जर दुसऱ्या बाजूने बोलला, हा अपमान करणं चुकीचं आहे. पण त्या व्यक्तीला रागाच्या धडक्यात त्याचा आपण राज करणं चुकीचं आहे. मी ज्या वेळेला बोलायचो तेव्हा मी ठामपणे सांगायचो, जान्हवी तू, निक्की तू रागात आहे, ठीक आहे, पण ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, ते आपल्यापेक्षा आदर्श आहेत. जनता काय बघायची ती बघणार आहे दोन्ही कुणबी. त्यामुळं पण आपण कधी, तुम्ही चुकीचं बोलू नका, त्यांच्या कर्तृत्व बोलू नका, त्यांच्या करिअर बोलू नका. आपण खेळाडू आहे तुम्ही. जान्हवी तुला काय वाटतंय ते तुझ्याबद्दल बोलली पाहिजे. आता मी समजा घनश्याम मला काय बोलायचंय वैयक्तिक तू मला बोल, वर्षाताईंना वैयक्तिक बोला. पण त्यांच्या करिअरवर त्यांनी काय केलंय, प्यारी दादांनी काय केलंय हे बोलू नका, घरच्यांवर बोलू नका. मला बोलायचंय ना, तुम्ही मला बोला. पण माझे घरचे घेऊन, माझ्या मित्रांबरोबर मी काय बाहेरच्या आयुष्यात केलंय किंवा जान्हवीने बाहेरच्या आयुष्यात काय केलंय हे नाही बोललं पाहिजे. पण आणि आता मग कसं असतंय, हा जो राग आहे या दोघींचा, निक्की आणि जान्हवीचा, या रागाचे हा शिकार तुम्ही पण झालेला आहात. म्हणजे हा त्यांनी त्यांचा राग तुमच्यावरही काढलेला आहे. हो. त्यानंतर तुमच्या मनात काय भावना आल्या होत्या? नंतर तुमचे आता घरामध्ये 24 तास एकमेकाला बघायचे, मैत्री होतेच, पण त्यावेळेस वाटलं का की बाबा या थोड्या लाईन क्रॉस करतात म्हणून? तर कसं आहे, मी एकतर सगळ्यांना समजून घेणारा व्यक्तिमत्व आहे. मी सगळ्यांना म्हणत असतो जाऊ द्या जाऊ द्या, कारण माझ्या एक असतंय, कोणी इष्टू झालं तर कोणी पाणी झालं पाहिजे. पण कसं कसं काय होतंय, दरजबारीने आपण समजून घ्यायचं, दरजबारीने आपण समजून घ्यायचं, कवर चालायचं. मग ते काय वाटतंय की हा काहीच बोलत नाही, हा का बोलत नाही. जर त्यांनी काय मत आपल्याला बोलत राहायचं, तू असाच आहे, तू तसाच आहे. आणि कधी कधी माझाही कंट्रोल सुटू शकतोय. मी कधी, मला भांडणं तर अजिबातच आवडत नाही. पण समोरून जर व्यक्ती भांडायलाच आला, त्याला समजावूनही सांगितलं तरी त्याची ऐकायची तयारी नसली, तर आपलं बी असं आहे, आर केलं तर कार्य करणं गरजेचं आहे. मी जान्हवीला कधी भांडणार, ती कशी मला बोलू दे, पण मी कधी तिला वाईट बोललो नाही. मी बोलले असेल
पण तिला असं तू तशीच आहे, तू हेच आहे. जेव्हा ती मला म्हणली सर तू मंद बुद्धी आहे, बालिश आहे, तुला अक्कल नाही, तेव्हा मी तुला म्हणलं या सगळ्या उपमा तुला लागू आता तू बिनलाजी आहे. कारण तू इतर सदस्यांबरोबर सुद्धा तशीच वागत आहे. आणि मला कुठेतरी हात झालं तेव्हा मी बोललो, माझं लिमिट सुटलं. अंकिताने तुम्हाला वारंवार जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे धमके दिलेले आहेत की कान फाडीत मारेन, टास्कमध्ये तुमचा पाय खेचला असेल. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही सर, कसं आहे, कान पडत मारेल किंवा मध्ये मला खेचलं, जर त्या लोकांची प्रवृत्ती अशी होती की ते तोंडावर बोलायची त्यांच्यात हिंमत नव्हती, ते माग बोलत होते. आणि हरभजन तिथे होते, अरबाज असेल, वैभव असेल, जान्हवी असेल, निक्की असेल, हे काय होतं, हे डायरेक्ट तोंडावर बोलायचे, स्पष्ट बोलायचे. त्यांच्या मनात कधी खोटेपणा नव्हता. त्यामुळं मला त्या टीम बरोबर राहणं योग्य वाटत होतं. आणि दुसरं कारण असं आहे, तासमध्ये तिच्यावर मी कधी रागवलो नाही आणि रागवणार नाही. कारण तास होता खेचाखिची होती, तिचाही कुठेतरी समतोल ढासळला असणार आहे. आणि कसं शेवटी तास म्हणल्यावर खेचाखिची होणारच आहे. ती तिच्या पद्धतीने खेळली, मी माझ्या पद्धतीने खेळलो. आणि ते इतर जनतेलाही नाही आवडलं. पण तिला ज्यावेळी ते सुचलं त्यावेळी तिने केलं. पण मला त्याचा काही राग नाही. असं काय फरक आहे पॅडी दादा, वर्षाताई, अंकिता, अभिजित आणि निक्की, अरबाज, वैभव मध्ये, की ते वैभव हे तुम्हाला जवळचे वाटत होते आणि हे लोक जवळचे वाटत नव्हते? जर काय होत होतं, वैभव दादा, अरबाज असेल, निक्की असेल, जान्हवीताई असेल, कसं आहे, आमचं बॉन्डिंग चांगलं होतं. त्यांचे जे माझे विचार जुळायचे, आमची चर्चा चांगल्या पद्धतीने व्हायची. आणि या लोकांचं कसं असायचं, माग बोलायचे, तोंडाव कधी बोलत नव्हते. जे काही टुचकुल्या करायच्या, कुरघोड्या करायच्या, ते मागून बोलून करायचं. हा असाचे, तो तसाचे, समोरून कधी यांनी बोलायचं धाडसच केलं नाही आणि शेवटपर्यंत बोलले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय सर, त्या ग्रुपला जेव्हा जेव्हा आम्ही कट्ट्यावर बसायचो भाऊच्या धक्क्यावरती, तेव्हा तेव्हा चर्चा व्हायची ना, तेव्हा त्या ग्रुपला कायम पिकनिक ग्रुप म्हणलं जायचं. काय म्हणायचे ते सर, तुम्ही फ्रूट खायला आलेले आहेत, पिकनिक करायला आलेले आहेत. तुमच्या ग्रुपमध्ये कुठेतरी गेम प्लॅन दिसत नाही. तुम्ही गेम प्लॅन सोडून घरच्या सदस्यांबरोबर चर्चा करता. आणि घरच्या सदस्यांबरोबर चर्चा करतात म्हणजे चर्चा त्याची चांगली करत नाही, त्यांच्याबद्दल निगेटिव्हच वागतात. म्हणजे पाण्यात राहून पाण्यात कसं, म्हणजे व्यवहार हे जे असतोय, की जर आपल्याला राग येतोय त्या व्यक्तीचा, तर आपण डायरेक्ट समोरासमोर बोललो पाहिजे का नाही. तर ते असे मागे बोलायचे. आणि त्यांचा कुठलाही गेम प्लॅन दिसत नव्हता, काय नव्हता. एखाद्याला जर आपण मित्र मित्र म्हणतो, तर मित्रासाठी आपण उभा राहिलं पाहिजे. नॉमिनेशन टास्क असो, कसलाही टास्क असो, आपण आपला ग्रुप म्हणतो, तर ग्रुपसाठी आपण कधी बी कायम खंबीरपणे उभा राहिलो पाहिजे. आता त्यांच्यात ग्रुपचा तशी ती ग्रुपचा युनिटी एक मिनिट दिसत मी कट नव्हती. करतोय तुम्हाला. हा, ग्रुपचा विषय निघालाय. तर तुम्हाला काय वाटतं, ते बी ग्रुपची लोक जे आहेत ते सूरजचा वापर करून घेतात आहे का? मला सुरतचा वापर करून घेण्यापेक्षा मला काय म्हणायचंय, त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने खेळत होते. ते त्यांना जसा गेम पाहिजे, प्रत्येक जण आपापल्या बुद्धी कौशल्याने गेम खेळतोय. आम्ही म्हणजे मी तरी वैयक्तिक सांगतो, की जेव्हा सूरज घरात आला पहिल्यांदा, तेव्हा मी सूरजला शब्द दिला, सूरज भाऊ, मी तुझा लहान भाऊ म्हणून तुला कधी घरात अडचण आली किंवा घरात जे काही कार्य असेल, टीम मध्ये जर बिग बॉसने जर मला विरुद्ध उभा केलं तर मी खेळेल. पण जेव्हा केव्हा तुझ्या मागे उभा राहायचा, मला काय आपण म्हणतो, जेव्हा केव्हा योग. तुझ्या मागे मला उभा राहायचं, मग येशील तेव्हा मी तुझ्या मागे उभा राहीनच का ठामपणे. की मी नुसता शब्दच नाही दिला, तर त्याच्यासाठी कायम प्रयत्न केला. नॉमिनेशन तास असो, कॅप्टनची तास असो, खेळाडू असो, तर मी कायम सूरज बरोबर उभा राहिलो. आणि हेच लोक सूरजला, सूरज गरीब परिस्थितीला आहे, सूरज मागे आपण खंबीरपणे उभा राहिलो पाहिजे, सूरज जिंकला पाहिजे, सूरज खेळला पाहिजे, सूरजला थोडंफार खेळात समजत नसलं तरी सूरजला आपण समजून सांगू, असं म्हणणारी लोक जर जेव्हा सूरजला नॉमिनेट करतायत, तेव्हा तर मग वेगळंच राजकारण होतंय ना सर. अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं, अंकिताताई म्हणते सूरज माझा सक्का भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, सक्का भाऊ आहे. आणि मला सांगा, बिग बॉस वेगळा खेळ, कधी कुणाचा डाव पलटू शकतोय. सूरजला
सक्का भाऊ म्हणते. तर मला काय म्हणायचंय, तिने मला नॉमिनेट केला त्याचा मला राग नाही, पण सूरज भाऊला जेव्हा तिच्या हातात संधी होती वाचवायची, तेव्हा सूरजला तिने वाचवणं गरजेचं होतं. ओके. आता तुमच्यावरती एक घरामध्ये टॅग लावण्यात आला, तो म्हणजे डबल ढोलकी, की तुम्ही इकडे गोड बोलताय तिकडे गोड बोलताय आणि तुम्ही तुमचे शब्द पाळत नाही. जसं की आता टीपीचं म्हणणं आहे की तुम्ही मला शब्द दिला, नॉमिनेट करणार नाही म्हणून आणि नॉमिनेट केलं. तर याबद्दल तुमचं मत काय आहे? जर आता 7वा आठवडा चालू झालाय, मला पहिल्या आठवड्यात म्हणत होते डबल ढोलकी डबल ढोलकी, हा टास्क आहे, गेम आहे, प्रत्येकाला तो पूर्ण करावा लागतोय. पण आज अख्ख्या महाराष्ट्राला दिसतंय हे क्वेश्चन कोण होतं आणि डबल ढोलकी कोण आहे आणि कोण डबल ढोलकीसारखे वागते. त्यामुळे या डबल ढोलकीवर मला काही बोलायची गरज नाही. आज अख्खा प्रत्येक महाराष्ट्र नव्हे तर अख्खा तरुण प्रत्येक जण बघतोय की कोण कसं खेळेन, कोण कसा बाहेर आलाय आणि कोण कधी बाहेर यायला पाहिजे. आणि विजय राहिला डीपी दादाचा. तर मला सांगा, पहिल्या आठवड्यात मी डीपी दादाला नॉमिनेट केलं तर ठीक आहे, मी माझी चूकही मान्य केली. मी डीपी दादालाही जाऊन म्हणलं, डीपी दादा माझं चुकलं, मला माफ करा. डीपी दादाने त्यावेळेस मला शब्द दिला, घनश्याम तुझी चूक झाली तर मी चूक मान्य करतो. जेव्हा जेव्हा तुला मला चान्स येईल तुला वाचवायचं आहे, तेव्हा कायम मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्यांनी आधी मला शब्द दिला, तर त्याच्या सांगा डीपी दादाला किती बाऱ्या चान्स आला की माझ्या मागे उभा राहण्याचा, नॉमिनेशन असो कॅप्टन्सी असो. तर मला डीपी दादानी कधी पण गॉड बोलूनच माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय. कधी बी डीपी दादानी मला माझ्याबद्दल इतर घरच्या सदस्यांना चांगलं तर सोडच बोलायचं, पण डीपी दादानी मला कान फाडीन, आग लावी, वेगवेगळ्या शब्दाची उपमा दिल्या. तुम्ही सांगा कुठल्या व्यक्तीच्या मनात राग राहणार नाही. आणि मी तिथे एक खेळाडू होतो, एक स्पर्धक होतो. त्या स्पर्धकाला जर माझा राग असेल तर माझ्या मनात त्यांचा राग असणं साहजिकच आहे. डीपी दादानी जर मला एकदा दोनदा संधी दिली असती तर मी नाहीच संधी दिली असती. त्यांनी मला संधी दिली नाही, मी त्यांना संधी दिली नाही, विषय संपला. निक्की आणि तुमच्या म्हणजे मैत्रीबद्दल खूप जास्त बोललं गेलं. नातं तुमचं बहीण भावाचं होतं. रितेश भाऊ पण त्या नात्याबद्दल बोलले, पण हीच निक्की तुम्हाला हो. भांडणामध्ये तिने अपशब्द वापरले, कामगार बोलली तुम्हाला, मजूर वगैरे बोलली. तर काय वाटत होतं की बाबा नक्की काय स्वभाव आहे आणि काय प्रकार आहे निक्की म्हणजे नक्की आम्हाला पण जाणून घ्यायचंय. नक्कीच सर. मला तुम्ही सांगा, आता ते जर परत विषय डीपी दादाचाच येतोय, कारण मला सांगा डीपी दादा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. त्या दिवशी रक्षाबंधन आणि इतर दिवशी तर डीपी दादाची निक्कीची चर्चा असते, पण त्यांनी इतर दिवशी तरी निक्कीला सांगायचं ना, योगिता ताईचं माझं बोलणं झालंय किंवा नाही झालंय. डीपी दादानी काय केलं, माझ्या समोर निक्कीला सांगितलं नाही की नाही घनश्याम असा बोलला, घनश्याम तसा बोलला. मी तरी काय बोललो अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय. जर आपण घरात पण राहतोय, बिग पण बॉसच्या पण घरात म्हटल्याच्या नंतर योगिता मॅमने जे ऐका. बाहेर इंटरव्ह्यू दिले त्याच्यामध्ये म्हटलं की घनश्याम मला असं बोललं होते. हा. हा, ते की जसं डीपी त्यांनी दादा जे काय सांगितलं. बोलायचंय, त्यांनी जे काय बोलायचंय ते ते बोलले. त्यांचं मत आहे त्यांनी मांडलंय, माझं मत आहे मी मांडतोय सर. जेव्हा बिग बॉसच्या घरात आम्ही एकटे जातोय, तेव्हा बाकीचे 16 जण जर आपल्याला घरातल्यासारखे समजून घेत आहेत, घरातले माणसं आहेत आणि आपण बिग बॉसच्या घराला आपलं घर म्हणतोय, तर ती माणसं सुद्धा आपलीच आहेत. आणि मी तर मानतो बाबा, सगळी माणसं आपलीच आहेत. गेम प्लॅन, गेम करणं ते नंतरचा भाग. पण गेम टास्क होण्याच्या आधी सगळी माणसं आपलीच आहेत आणि गेम झाल्याच्या नंतर सुद्धा ती गेम माणसं आपलीच आहेत. कारण गेम प्लॅन कशासाठी असतो, गेम कशासाठी असतो, बाहेर बसलेल्या प्रेक्षकांना मजा येण्यासाठी, एक रंग जोडण्यासाठी, शो साठी, टीआरपी साठी असते. पण आपण रियालिटी शो मध्ये रियालिटी कशी दाखवतोय हे महत्वाचं असतंय. त्यामुळे सगळ्या माणसांना समजून घेणं आपलं काम असते. तर मग जर घरात एखादा आपण 16 जण गेलोय, सगळेजण आहेत, प्रत्येक आठवड्याला जर एखादा माणूस बाहेर गेला तर त्याच्याबद्दल साहजिक वाईट वाटणार. कारण आपलं त्याच्याशी काहीतरी नातं जुळलेलं असते, आपल्याला त्याच्याबद्दल काहीतरी वाटत असते, आपण त्याच्याबरोबर खेळलेला असतोय, बोललेला असतोय. त्यामुळं एक साहजिक गोष्ट आहे ना की घरातून माणूस जाताना वाईट कुणाला वाटणार आहे, कारण शेवटी माणूस आहे, माणसाला पण मन आहे. तसंच योगिता ताई जाताना मला वाईट वाटलं. योगिता ताईला म्हणलं तुझ्यासारखी प्रेमळ व्यक्ती कोण आहे.
आणि प्रत्येक जण प्रत्येकाला सांगत असतो तू जाणार नाही, तू जाणार नाही बाबा, तू चांगला खेळाडू आहे. का तोंडावर डायरेक्ट आपण सांगतो नाही तू जाचीनच, नाही तू जाचीनच. हे चुकीचं आहे ना. मग त्या निमित्तानं मी जर योग्यता ताईला म्हणलं तू जाणार नाही, हे कुठं चुकलं? डीपी दादाने रक्षाबंधनच्या दिवशी निक्कीला सांगितलं की घनश्याम असा आहे, आणि डीपी दादाने आमच्यात भांडणं लावली, भांडणं लावून दिली डायरेक्ट. माझ्या ध्यानात आलं हे काम कुणाचं असणार आहे. मी तिलाही म्हणलं हे काम कुणाचं आहे, कारण समजणं वालों को इशारा काफी होता है. तिच्या बोलण्यातूनच मला कळलं होतं हे काम कुणाचं आहे, कान कोणी भरले. त्यामुळं पण एक मी डायरेक्ट तिला मैत्रीण म्हणलं म्हणून असं वाटलं नाही का की आधी तुमच्याशी क्लिअर करावं आणि मग भांडणं चालू करावी, असं नाही वाटलं निकीला? नाही नाही, तिला ते वाटलं नाही ना, कारण तिला मी त्याशी म्हणलं तू हलक्या कानाची आहेस, कारण जर मला तुझ्याबद्दल कोणी काही सांगते निक्की, हा घरात येत आम्ही, असं नाही ना माझ्याबद्दलच तिला सांगताय, तिच्याबद्दलही मला कोणीतरी सांगतच असणार आहे ना, निक्की अशी आहे, निक्की तशी आहे, निक्कीची संग धरू नको, निक्की तुझा वापर करून घेते. पण मी एवढ्या हलक्या कानाचा नव्हतो. मी निक्कीताई संग जायचो, बसायचो, या गोष्टी क्लिअर करायचो. पण निक्कीला राग अनावर झाला नाही, आणि निक्कीला मी म्हणलं आज रक्षाबंधन आहे, आज नाती तोडू नको. डीपी दादामुळे तिने 10 मिनिटात नातं तोडून टाकलं. मग तुम्ही सांगा कोणाला पण राग येणारच ना. मग त्याच्यावरती मला कर्मचारी म्हणली, शिपाई म्हणली, तू असाच आहे, तू तसाच आहे. मग माझाही राग सुटला, मलाही कंट्रोल नाही झालं. मी तिला ताड बोललो, म्हणलं तू बी तुला अक्कल नाही, तुला डोकं नाही, काय बोलते रक्षाबंधनच्या दिवशी. कारण मी तिला शब्द दिलेला भाऊ म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभा राहील. ती मला म्हणलेली मी तुझी बहीण म्हणून कायम पाठीशी उभा राहील. कोणी ऐकणारी आपली मतं बदलली नाही पाहिजे. आपण तेवढं सक्षम असलं पाहिजे. आणि जर तुला कोणी सांगते तू मत बदलत असतील आणि तू कुणाचं ऐकत असेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे आमचं खूप वाजलं त्या दिवशी. ओके, आता आपण चर्चा बरीच केलेली आहे. मला ना तुम्हाला काही एका शब्दात उत्तर विचारायचे आहेत. आता मी काही कंटेस्टंटची नावं सांगेन सर तुम्हाला, त्यामध्ये तुम्हाला सांगायचे की कोणता कंटेस्टंट घातकी आहे आणि कोणता साप मनाचा आहे. पहिलं नाव आहे सूरज. सूरज साप चांगला आहे, निर्मळ मनाचा आहे एकदम, आणि स्ट्रॉंग आहे. अंकिता. अंकिता घातकी नाही वाटत. साप वाटतात का? नाही, साप वाटत नाही. घातकी नाही, साप नाही, पण फुंसी. खुनशी. बर बर. हो. अरबाज. अरबाज निर्मळ. निर्मळ आहे. बर. डीपी दादा. डीपी दादा अं, डीपी दादा तसं बघायला गेलं तर गेम मध्ये घातकी आहेत, पण जीवनात निर्मळ आहेत. बर, म्हणजे एकंदरीत गेम बद्दल बोलायचं झालं तर घातकी म्हणायचंय तुम्हाला. हो. बर. जान्हवी. जान्हवी फुंसी. पॅडी दादा. पेढी दादा निर्मळ आहेत. प्रेक्षकांना काय आव्हान कराल? आतापर्यंत त्यांनी तुम्हाला एवढा सपोर्ट केला, 7 आठवडे घरामध्ये ठेवलं, छोटी गोष्ट नाहीये. गावाकडल्या एका साध्या छोट्या माणसाला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर एवढा सपोर्ट करणं, तर या प्रेक्षकांना काय आव्हान कराल तुम्ही? सर्व रसिक मायबापांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी सर्वांनी मला खूप सपोर्ट केला, सहकार्य केलं. घराच्या बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मला फोन केले की घनश्यामजी खचून जाऊ नका, लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तर मला असं वाटतं म्हणजे खरं तर मी खेळ खेळलो, पण खऱ्या अर्थानं जीवनात माझ्यासाठी प्रेक्षकांनी खूप मोठी संधी आणि सपोर्ट केल्यामुळे मी त्या खेळात टिकलो. आणि खेळ खेळत असताना प्रेक्षकांना सुद्धा तेवढाच खेळ माझं मत भावलं. ज्या दिवशी मी बाहेर आलो, काही चाहते वर्गांनी तर जेवण करायचं सोडून दिलं. काल मी ज्यांना ज्यांना माझ्या हातात फोन आला, मला जसं जसं कळत होतं की चाहते वर्ग जेवण करणार, मी प्रत्येकाला सांगितलं माझ्यासाठी शो महत्वाचा नाही, तर तुम्ही महत्वाचे आहेत. जितकं मला शोला प्राधान्य देता येत होतं, खेळता येत होतं, तितकं मी शो साठी तर खेळलोय, बिग बॉस साठी खेळलोय. पण तुम्ही माझ्यासाठी जेवण सोडू नका, जेवण करा, अन्न त्याग करू नका. कारण पहिली माझी
चमक आणि ओळख आणि श्वास म्हणजे माझे प्रेक्षक वर्ग आहेत. त्यामुळं प्रेक्षक वर्गाने नाराज राहू नका. मी तुमच्यापर्यंत यायला कुठेतरी कमी पडलो हे दुःख माझे, पण तुमच्या मनात जागा मी निर्माण करेल ही शब्द देतोय प्रेक्षक वर्गांना. त्यामुळं प्रेक्षक वर्गांनी मला साथ दिली. सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचं मनापासून आशीर्वाद मागतो. तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहू द्या. तुम्ही सर्वजण मला कायम असा सपोर्ट करत आला, इथून पुढे सुद्धा सपोर्ट करत राहा ही तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद सर. तुमच्या येणाऱ्या पुढील भावी वाटचालीसाठी सेवन स्टार मराठीकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप छान वाटलं तुमच्याशी चर्चा करून. धन्यवाद. धन्यवाद सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. सो मित्रांनो, हे होते घनश्याम सर. खूप छान अशा त्यांच्याबरोबर गप्पा रंगल्या. काय बिग बॉसच्या घरात ते 7 आठवडे राहिलेले आहेत. आता प्रत्येक आठवड्याबद्दल जर का बोलायचं तर इंटरव्ह्यू खूप मोठा झाला असता. आपण सारांश मध्ये त्यांचा जो आहे तो अनुभव जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा भेटूया अशा नवीन सेलिब्रिटी बरोबर. तोपर्यंत इथेच थांबूया. भारत माता की जय.